लोणच्याचा एक घास पोळीत गुंडाळून घेता क्षणी अशा रसना अशा तृप्त झाल्या पाहिजे असं लोणचं आज आपण बघणार आहोत. तर मोहरी फेसून घेतलेलं हे मिरचीचं लोणचं अतिशय उत्कृष्ट लागतं. तर नमस्कार, मी जुई आणि जुईज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करूया मोहरी वाटून केलेलं मिरचीचं लोणचं. बघूया कसं करायचं ते. मी काही पावशेर एक काकडा मिरची घेतलेली आहे. ही कमी तिखट असते ऑलरेडी आणि त्याचे मी हे असे डायमंड शेप तुकडे करून घेतलेले आहेत, तिरपे तिरपे, कारण याच्यात रस वगैरे घुसावा नीट सगळा आपण मसाला वगैरे केलेला तो, म्हणून तिरपे तिरपे तुकडे केले. तर आता हे 5-6 एक लिंब आपण याचा रस काढून घेऊया. हे बघा, साधारण वाटीभर होईल एवढा रस मी काढलेला आहे. एका ग्लासमध्ये तो गाळून घेतलेला आहे, त्याच्या बिया वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकताय. आणि ही अर्धी वाटी मी मोहरी घेतली आहे, मोठी वाटी आहे ही बऱ्यापैकी. तर हे आपण मोहरी आता मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया आणि ह्यातच एक 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 सगळं आपण मिक्स करत जाणार आहोत. हे बघा. तर आता आपण चला एक छानसं असं मस्त पेस्ट आणि फंटास्टिक असं सॉसच बनवणार आहोत. बघा, छान पावडर झाली आहे ना ही. बघा, आता याच्यामध्ये लिंबाचा अर्धा लिंबाचा रस टाकते मी, तो जो अर्धा होता तो. बघा, थोडंसं राहिलं आहे. आता उरलेला सगळा लिंबाचा रस आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, आता ही मोहरी भिजत चालली आहे आणि पाणी हळूहळू शोषते आहे ती. तर याच्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ एक ऑल ओव्हर सफिशियंट म्हणजे टाकायचं आहे आपल्याला. मोहरी पूर्ण जी मिरचीला पूर्ण लागेल मोहरी हे मीठ एवढं पूर्ण टाकायचं आहे. आत्ताच टाकून घ्यायचं आहे ते मीठ. बघा, आता मी लिंबाची सालं थोडी पिळून घेतली होती. आता हळद टाकूया आणि लिंबाची सालं मी पिळून घेतली होती, ते पाणी मी बाजूला ठेवलं आहे, ते पण आपण यूज करणार आहोत. हे बघा, आता हे पाणी टाकून घेऊया लिंबाचं, कारण आता हे शोषायला लागलेली आहे मोहरी पाणी. हे बघा, छान, आता खरी छान एक कन्सिस्टन्सी आली आहे त्याला. आणि चमच्यानी बघूया आपण कशी कन्सिस्टन्सी झाली आहे ते. हे बघा, साधारण दाटसर असं. थोडं हातावर घेऊन मी टेस्ट बघते. हाताच्या अशा मागच्या बाजूला घेऊन टेस्ट बघावी, अशा वेळी हात पुसून घेतला आहे मी. आता एक थोडी हळद टाकूया आपण. हळद थोडीशी टाकायची, हवी नाही होऊ द्यायचा आहे हा फ्लेवर लोणच्यावर वगैरे. बघा, आता छान याला रंगत चढत चालली आहे. उरलेलं पाणी टाकून घेऊया आपण लिंबाच्या सालीचं आणि वन्स मोर ब्लेंड. आता हे बघा, आपण एक 2 खड्या हिंगाचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मी थोडेसे कुटून घेते आहे. आपण याची बारीक पावडर नाही, पण असे बारीक खडवण एक थोडंसं बारीक करून घेऊया याला. हे बघा, मी हातात घेऊन थोडं डायरेक्ट नाही कुटलेलं ओट्यावरती, हातात घेऊन थोडंसं, आणि आता अगदी हलक्या हाताने मी याच्यावरती कुटते आहे हे. आपण हे सगळं टाकून घेऊया याच्यात. बघा, वन्स मोर फंटास्टिक ब्लेंड. हे बघा, झालं तयार. सुरेख सुगंधाचं असं हे सॉस तयार झाले आहे. मस्टर्ड सॉस तुम्ही म्हणू शकाल. एकदा छानपैकी मी याची टेस्ट घेऊन घेते आहे आणि याला फायनल असा टच देण्यासाठी आपण थोडंसं मीठ, आणि हे थोडंसं एक्सेसिव्ह घालावं कारण मिरच्या
ॲब्सॉर्ब करायला लागतात मीठ, त्यामुळे कमी पडतं नंतर. म्हणून आत्ताच आपण थोडंसं जास्तीचं मीठ टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. पण अति जास्त व्हायला नको, अगदी खडे खडे लागायला नको खाताना. सो चला आता फोडणीची तयारी करूया. फोडणी म्हणजे आपल्याला कुठलाही मसाला बिसाला भाजायचा नाही आहे, त्याच्यावर टाकायची नाही आहे आणि आपण थंड करूनच हे ॲड करणार आहोत. पण असा एक मस्त सुगंध त्याच्यामध्ये, ॲडिंग ऑफ फ्लेवर्स असं करण्यासाठी मस्टर्ड ऑइलमध्ये मेथी दाण्याची फोडणी देणार आहोत. तर आधी मेथी दाणा टाकला, नंतर परत चमचाभर मी सोप टाकते आणि गॅस बंद केला आहे. आता आपण हे थंड होऊ देऊयात. हे तेल आपण आता थंड होऊ देऊ पूर्णपणे. थोड्या वेळ वाट बघूया. आणि ह्या वेगळ्या भांड्यात मी आता सगळं ॲड करून घेणार आहे. सो ह्या मिरच्या आधी घालून घेतल्या आहेत याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही मी कशा तिरप्या 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 चिरून घेतल्या आहेत. हे दिसतानाही वेगळं दिसतं, छान दिसतं. आणि शिवाय तिरपा कट असल्यामुळे ह्याच्यामध्ये हा सॉस वगैरे लवकर ॲड होतो आणि लवकर मुरायला मदत होते. हे ढवळून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि हे उरल्यानंतर वगैरे असं छानपैकी काय म्हणजे हे लोणचं टिकतच नाही ॲक्च्युली. आता टिकलं तर टिकेल ना. म्हणजे माझा मुद्दा आला आहे का लक्षात, की मराठी बघा कशी आहे, की ते जास्त काळ टिकतच नाही. कारण एकदा का याची खायची चटक लागली ना जिभेला, की पोहे म्हणू नका, उपमा म्हणू नका, धपाटे केले घे, थालीपीठ केलं घे वगैरे असं करून 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 संपूनच जातं. त्यामुळे टिकतच नाही. आणि त्यामुळे किती टिकेल हा काही प्रश्नच नसतो. असं हे सुंदर लोणचं आहे. आणि लोणच्याची एक गंमत सांगू का, ते खूप टिकावं असं बनवू नये. कारण खूप टिकलं ना की नवीन लोणची बनवता येत नाहीत, कारण बरण्या अडून पडतात मग. सो फार अगदी आंब्याचं वगैरे पारंपरिक लोणचं असेल तर तेच टिकेल असं बघावं. अन्यथा ही लोणची फटाफट फटाफट संपतील अशाच तऱ्हेने मी करत असते पूर्ण वर्षभर. आणि मी सतत करते हे लोणची. तुम्हालाही रेसिपीज बघायला कधी काही कमी पडणार नाही, कारण मी अशाच काही काही रेसिपीज टाकत राहणार आहे लोणच्यांच्या वगैरे, सीझनल लोणच्यांच्या. हे बघा मस्तपैकी ढवळून घेतलेलं आहे मी. आणि आता आपण बाटलीत भरून ठेवूया हे. आता बाटली छोटीशी आहे आणि लोणचंही थोडंसंच आहे, कारण टिकल तर टिकल हा माझा प्रश्न असतो. सो लोणचं टिकतच नाही तर टिकण्याचा प्रश्नच येत नाही. चला मग मी बाटली भरते आहे. तोपर्यंत मला पटापट माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान 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 मस्तपैकी लज्जतदार रेसिपीज मी तुम्हाला दाखवत जाईन आहे. आणि वारंवार व्हिडिओ पूर्णपणे बघत जा. पूर्ण बघितले की छोट्या 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 टिप्स कळतात त्याच्यातल्या. नुसता थोडासा पार्ट घेऊन आणि सगळ्या टिप्स काही कळत नाहीत लोणच्यांच्या वगैरे. तर आता मी साधारण हे बाटली भरली आहे आणि ही 24 तास अशीच ठेवून देणार आहे झाकण लावून. आणि त्याच्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत याला. या फ्रीजमध्ये 1-2-3 दिवसात तुम्ही खायला हे घेऊ शकता. कुरकुरीत लागतात सुरुवातीला छान हे, आणि कायम कुरकुरीतच लागत राहतात. कारण याच्यामध्ये मोहरीमध्ये पूर्ण मोहरी फेसून घेतल्यामुळे याला स्वतःचा असा एक प्रिझर्वेटिव्हचा गुण आहे मोहरीमध्ये. त्यामुळे हे लोणचं खराब होत नाही. आणि त्याच्यात लिंबू पण आहे, ॲसिड पण आहे, मीठ पण आहे भरपूर प्रमाणात टाकलेलं. त्यामुळे शक्यतो हे लोणचं खराब काही होत नाही. बघा कसं मस्त, आणि लिटरली सांगते फार सुंदर वास येतो आहे गजबचा. तर थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा चॅनलला. नक्की विजिट देत राहा. नमस्कार.